आणि चिपळूणच्या लोटे एमआयडीसीतील कंपनीमध्ये गॅस गळती सुरू झाली। नंददीप केमिकल कंपनीमध्ये गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि ही गॅस गळती आटोक्यात आणली। या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझे सहकारी निलेश बंडागळे आता आपल्या सोबत आहेत। निलेश, योगेश नेमकं काय काय झालं यावेळेस? ही घटना जेव्हा घडली तेव्हा गॅस गळती मोठ्या प्रमाणावर झाली होती की आटोक्यात आणणं शक्य होतं? कविता, फार मोठी ही दुर्घटना नव्हती। लोटे एमआयडीसी मध्ये नंदादीप केमिकल कंपनी म्हणून आहे, तिथे रिएक्टरचं झाकण उघडं पडलं आणि त्या ठिकाणी गॅस लिकेज होऊ लागला। आजूबाजूला ज्या चारचाकी होत्या किंवा दुचाकी होत्या त्यांच्यावरही त्यातील ते केमिकल असेल किंवा रिएक्टर मधील पावडर असेल तीही रस्त्यावर पडली। सुदैवाने कविता कोणीही यामध्ये जखमी झालेलं नाहीये, पण आपण जर गेल्या काही 6 महिन्यांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की लोटे एमआयडीसी मध्ये वारंवार अशा केमिकल गळती असेल किंवा गॅस लिकेज होणं असेल अशा वारंवार घटना घडतात। त्यामध्ये जीवितहानी होते किंवा वित्तहानी सुद्धा होते। प्रशासनाने कुठेतरी इकडे लक्ष द्यायला हवं, गांभीर्याने याकडे लक्ष द्यायला हवं अशी इथल्या ग्रामस्थांची खरं तर मागणी आहे। जिल्हाधिकारी जे आहेत मनोज जिंदल, ते आता यावेळेला खेडमध्ये आहेत आणि बहुधा ते या ठिकाणी या एमआयडीसीला भेट देतील अशी शक्यता वर्तवली जाते। कविता, धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।